प्रवास खूप सुंदर होता. मला मुळात वाटलंच नव्हतं की एवढं मोठं होईल म्हणून, कारण का मी बेसिकली सुरू केलं अगदी लहान लहान मुलांपासून आणि जस्ट फन, म्हणजे की आज जे जे मी शिकले, मी डान्स शिकले, गाणं शिकले, ॲक्टिंग शिकले, त्या तिन्ही गोष्टी एकत्र याव्या मुलांना म्हणून मी आपलं छोट्या छोट्या मुलांचं चालू केलं आणि मग नंतर मोठ्या बायकांचं पण चालू केलं. आता मोठ्या बायका आल्या तर जेंट्स पण चालू झाले, म्हणजे ते फटाफट होईल, म्हणजे वाटलंच नव्हतं की असं होईल. स्वर मानसच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे मानसी जे करते आहे ते खूपच चांगलं आहे, खूप वेगळं आहे. मानसी स्वतः खूप टॅलेंटेड आहे, ती गाते पण, तिने ॲक्टिंग पण केलेलं आहे आणि डान्स पण शिकलेली आहे. पण ती जो आनंद देते आहे स्वर मानसच्या तर्फे सगळ्यांना, जसं कोणीही गाऊ शकते, एनीवन कॅन सिंग असं त्याचं जे टॅग आहे, तर ते आनंदासाठी आपण गातो, ऐकतो गाणं का तर आनंद मिळावा. आणि मानसी जे करते ते असंच आहे की काही वेगळ्या फील्डमधली माणसं असतील, लहान असतील, मोठी असतील, पण ती सर्वांना गाण्याच्या थ्रू आनंद देते. मी गाणं शिकायला सुरुवात केली तिच्याकडे. त्यावेळी ती पहिल्यांदा सिखोना हे गाणं शिकवत होती आणि त्यावेळेपर्यंत मला एवढंच माहिती होतं की गाण्यामध्ये रांगोळीमध्ये किंवा मेहंदीमध्ये डिझाईन असतं. मानसीच्या क्लासला येऊन मला पहिल्यांदा कळलं की गाण्यामध्ये पण डिझाईन असतं, कारण तिने ते गाणं इतकं सुंदर डिझाईन करून दाखवलं की आमच्यासारख्या शास्त्रीय ज्ञान नसणाऱ्या कुठच्याही सामान्य माणसाला पटकन ते गाणं म्हणता येईल असं. स्वरमानस म्हणजे मानसी आणि मानसी म्हणजे स्वरमानस आहे, मग सांगितलेलं वाक्य आहे आणि अगदी ते तंतोतंत खरं आहे. कारण मानसी फुल एफर्ट्स घेऊन अगदी मनापासून शिकवते. हे आम्ही तिचे मित्र म्हणून जवळून पाहिलेलं आहे. तिचं गाण्यावर किती प्रेम आहे हे अगदी पूर्वीपासून, जेव्हापासून आम्ही एकांक वगैरे करतो, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन करतो तेव्हापासून पाहिलेलं आहे. गाणं ज्या घरातच आहे, तिच्या रक्तातच आहे आणि तिला शिकवण्याची जी आवड आहे ती खूप वाखाणण्यासारखी आहे आणि ती आवड बघूनच माझ्या छोटीला इकडे शिकायला पाठवलं, कारण ती अगदी खूप मनापासून शिकवते.